श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्री वल्लभ स्वामी लेखमाला लेखक क्रमांक 87। श्रीपादांचे घटनाघटन सामर्थ्य। श्रीपाद श्रीवल्लभ अष्टोत्तर शतनामावलीमध्ये श्रीपादांचे एक नाव आहे, ओम घटना घटन समर्थाय नमः। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत अध्याय 22 मध्ये गुरुदत्त नावाचा ज्योतिषी श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनास कुरवपूर क्षेत्रात येतो। तेव्हा सायंकाळी श्रीपाद स्वामी त्याला शंकर भट्ट व गुरुचरण यांचे सोबत कुरवपूर सोडून पलीकडील काठावर पाठवतात। त्यावेळी गुरुदत्त श्रीपादांचे सामर्थ्य समजावून सांगतात। संपूर्ण चरितामृत ग्रंथातील हा पॅरेग्राफ नक्कीच मोठा आहे, पण फार महत्वाचा आहे। आधीच्या अनेक जन्मातील प्रारब्धानुसार एका विशिष्ट ग्रहदशेत जन्माला घातला जातो व त्या ग्रहदशेनुसार माणूस आयुष्य भोगतो। या भोगांना मंत्र, तंत्र, प्रार्थना, ध्यान याद्वारे माणूस रोखू शकतो। पण प्रारब्ध ताकदवान असेल तर मंत्र, तंत्र, जप, तप, ध्यान काहीच करू शकत नाही। पण श्रीपाद श्रीवल्लभ ही परिस्थिती बदलू शकतात। पण यासाठी अट आहे की माणूस हा धर्मानुसार वागणारा व समाजासाठी विशेष चांगली कामे करणारा असला पाहिजे। सृष्टी वा कर्मदेवतांचे कार्यात श्रीपाद उगाच ढवळाढवळ करत नाहीत। फक्त भक्तांनी कळवळून केलेल्या आर्त प्रार्थना श्रीपादांच्या हृदयाला भिडतात व श्रीपादांच्या हृदयातून उफाळणाऱ्या करुणेमुळे प्रारब्ध क्षीण होते। श्रीपाद घटनाघटन सामर्थ्य म्हणजे जे घडणार आहे ते न घडू देणे आणि जे घडणार नाही म्हणजे अघटन ते घडवून आणण्यात सर्वोच्च सामर्थ्यशाली आहेत। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज पिठापूर हे साक्षात अवधूत रूपधारी श्रीपाद श्रीवल्लभ असल्याने या घटनाघटन सामर्थ्याचे वेळोवेळी अनुभव सर्व भक्तांना आले आहेत व बाबांच्या समाधी पश्चात तर जास्त तीव्रतेने येत आहेत। हिराचंद गोपालचंद कोठारे। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।